राधा घाबरत घाबरतच पोलीस ठाण्याच्या आवारातून थेट आतमध्ये आली. तिच्या चेहऱ्यावर भीतीचं सावट साफपणे दिसत होतं. भेदरलेल्या मनानं तिनं चोर पावलाने पुढे येण्याची हिंमत केली. पुढे एका खुर्चीवर एक पोलीस गृहस्थ पाहून तिने थोडासा श्वास मोकळा सोडला. कोणीतरी देवासारखा आपल्या कामात मग्न असलेला इसम तिच्या डोळ्यासमोर बसलेला तिने पाहिला. खाकी वर्दीतला हा इसम देवासारखं वाटण्याचं कारणही तसंच होतं. कपाळाला अष्टगंध आणि गळ्यात तुळशीची माळ, नित्य देवपूजा नक्कीच करणारा हा इसम त्याच्या गळ्याभोवती लावलेला गोपीचंद सांगत होता. राधाने हे हेरलं आणि त्या क्षणी तिने त्या इसमाला पुढे येऊन नमस्कार घालत विचारलं, साहेब, मी राधाबाई, सातारा गावची आहे. माझा नवरा तुमच्या ठाण्यामध्ये अटक आहे. कुणाला भेटू म्या, काय बी कळना गेलं बघा. त्या इसमाने तिच्याकडे काळजीने पाहिलं आणि विचारलं, नाव काय तुझ्या नवऱ्याचं? राधा पाणवलेले डोळे घेऊन सांगत होती, विठ्ठल नाव आहे बघा. आपल्या हातातला पेन बाजूला ठेवत खाकी वर्दीतल्या त्या इसमाने आत बोट दाखवत सांगितलं. आतमध्ये साहेब बसलेत एक. मोरे नाव आहे त्यांचं. त्यांना भेटा. तुम्ही तुमच्या नवऱ्याची केस त्यांच्याकडेच आहे. एवढं सांगून तो इसम आपल्या कामात मशगूल झाला. राधा धन्यवाद देत आत गेली. थोड्या वेळात कसला तरी ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज बाहेर बसलेल्या त्या माळकरी पोलीस इसमाच्या कानावर आला. म्हणून हातातलं काम सोडून काय झालं ते पाहण्यासाठी तो इसम आत गेला. राधा खाली बसून रडत होती आणि मोरे नावाचे पोलीस तिच्यावर जोराने ओरडत होते. तुझ्या नवऱ्याला सोडायचं असेल तर पैशांची तजवीज कर, नाहीतर त्याला सोडू दे इथेच. आम्हाला त्याचं काही एक देणं घेणं नाही, म्हणून ताकीद देत होते मोरे साहेब. राधा त्यांना सांगत होती, साहेब, माया गरीब माणसाजवळ कुठून येणार व एवढा समदा पैसा. साहेब, माफी द्या हो, माया नवऱ्याची काय बी गलती नाही बघा. उगा फशिवलंय त्याला. राधा पोट तिडकीने सांगत होती. पण मोरे साहेबाला काही एक पाजर फुटत नव्हता. उलट तो तिची चांगलीच खरडपट्टी काढत होता आणि वरून तिला दम देत होते, साहेब, मायाजवळ या मंगळसूत्राबिगर काय बी नाही बघा. काय करू मी, एकटी बापडी बाय माणूस. असं म्हणून राधा डोळ्यातून धारा गाळत होती. मोरेने तिच्याकडे पाहत गरजून सांगितलं, नवरच जवळ नाही तर या मंगळसूत्राचं लोणचं घालणार आहेस का? नसेल होत पैशांची तजवीज तर आण ते मंगळसूत्र इकडे. त्याला मोडून 4 पैसे तरी येतील तुझ्या नवऱ्याला सोडायला. गुन्हेगार कुठला तुझा नवरा, काय करते या मंगळसूत्राला गळ्यात अडकवून. असं म्हणत मोरे राधेकडे सरकला. तशी राधाने गळ्यात हात घालून मंगळसूत्र काढलं आणि मोरे साहेबाला देत म्हणाली, घ्या साहेब, हे तुमचं बी खरं आहे. काय करू, नवराच नसल जवळ तर. पण माया नवऱ्याला काय बी करून सोडा, तुमच्या पाया पडते. असं म्हणून तिने ते मंगळसूत्र मोरे साहेबाच्या हातात दिलं. मोरे भ्रष्ट हास्य आणत तिच्याकडे पाहत होता. तेवढ्यात तो माळकरी खाकी वर्दीतला गृहस्थ संतापाने समोर आला आणि त्याने मोरेंच्या हातातलं मंगळसूत्र घेत राधाकडे दिलं आणि तो रागाने मोरेंकडे पाहत ओरडला, मोरे, ही काय पद्धत आहे तुमची? एका सुहासनीच्या गळ्यातल्या मंगळसूत्राकडे नजर जावी इतकी भ्रष्ट बुद्धी झाली तुमची. भ्रष्ट काम आणि भ्रष्ट नजर. तुम्हाला झोप तरी कशी येते असं वागून? तिला मदत करणं दूर आणि तुम्ही त्या गरीब बाईचं मानसिक शोषण करताय. यासाठीच का ही खाकी वर्दी घातली होती? कुठे फेडाल हे पाप? ए बाई, घाल तुझे हे मंगळसूत्र गळ्यात आणि निघ इथून. एखादा वकील बघ चांगला आणि जामीन करून घे तुझ्या नवऱ्याचा. पैसे नसतील तर मला सांग, माझ्या ओळखीने तुला चांगला वकील सांगतो. नवरा जामिनावर सुटल्यावर त्याची फीस परत दे त्याला. असं म्हणत तो इसम मोरेकडे रागाने पाहू लागला. तसा मोरे लाजेने डोळे लपवत तिथून निघून गेला.
राधाने त्या भला माणसाचे आभार मानत वकिलाचा पत्ता घेत तिथून पाय काढला. या घटनेला बरेच दिवस लोटले होते आणि तो खाकी वर्दीतला भला माणूस सेवानिवृत्त होऊन 8 महिने झाले होते. आज पेन्शन घेण्यासाठी बँकेत रांगेमध्ये हा इसम शांत भावाने उभा होता. तेवढ्यात कुणीतरी ओळखीचा चेहरा बँकेत एका बाकावर बसलेला दिसला. रांग सोडून हा इसम तिथे गेला आणि पाहतो तर काय, मोरे. एक हात लटलट कापत होता, तोंड जराचं वाकडं दिसत होतं आणि पाय अतिशय निकामी आणि थरथर होताना दिसत होता. काय झालं मोरे, असं कसं काय झालं? मला तर कल्पनाही नाही या गोष्टीची. मोठ्या आपुलकीने त्या सद्गृहस्थाने चौकशी केली. बाजूला उभी असलेली मोरेंची बायको समोर आली. नशिबाचे भोग सगळे, दुसरं काय असणार. यांना पॅरालिसिसचा अटॅक आला. 1.5 महिने झाला. आता पगार उचलण्यासाठी घेऊन यावं लागतं यांना. काही उरलं नाही जवळ. खूप विलाज केले, पैसे घालवले, पण काही फरक पडला नाही यांना. असं म्हणत तिने स्वतःचे डोळे पदराने पुसले. मोरे पाणवलेल्या डोळ्याने फक्त पाहत होता आणि तो सद्गृहस्थ मनात मोरेंसाठी देवाकडे कामना करत दुःखी मनाने तिथून निघून गेला. कर्म कर्म आणि या कर्माचं मिळणारं फळ, कदाचित हेच का? त्या राधाच्या तळतळणाऱ्या जीवाने तर नाही ना दिलेला शाप हा? असा विचार ते गृहस्थ करत होते. मित्रांनो, नेहमी चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करूया, कारण कर्माचे फळ हे या जन्मातच मिळते. कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.